गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माझा सर्व आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपल्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल बाबतीत एक नवीन अपडेट आलेली आहे. त्या अपडेटवर आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच त्या जीआरचा आपण थोडं वाचन करणार आहोत आणि त्याच्यामधले काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्यासाठी, ते मुद्दे आपल्याला थोडस समजून घ्यायचे आहेत. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या जीआर मध्ये यांनी 2019चा जो पवित्र पोर्टल बाबतीतला जीआर होता शासनाचा, त्यामध्ये काही मुद्दे, नवीन मुद्दे काही ऍड केलेले आहेत आणि काही मुद्दे त्याच्यामधले वगळलेले आहेत. तर कोणते मुद्दे ऍड केले आणि कोणते मुद्दे त्याच्यामधले त्यांनी वगळलेले आहेत, याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आपला सर्वांना माहित आहे की 2017ची जी पहिली भरती आहे ती पवित्र पोर्टल मधून झालेली आहे. 2017 नंतर पवित्र पोर्टल मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने वेळोवेळी याच्या बाबतीत काही जीआर काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जर अस्पष्ट राहिले तर त्या मुद्दे त्यांनी आणखी त्याच्यामध्ये स्पष्टता यावी म्हणून बरेचसे परिपत्रक आणि जीआर सुद्धा काढलेले आहेत. अशापैकीच एक जीआर आपल्या हाती आलेला आहे. आता हा लेटेस्ट जीआर आहे, नवीन आलेला जीआर आहे. हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जीआर आलेला आहे. त्याच्यानंतर हा जो जीआर आहे दिनांक 13 ऑक्टोबर 2023 चा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. दिनांक 13 ऑक्टोबर 2023 चा. कारण आजची जर आपण तारीख बघितली तर 14/10/2023 आहे आणि हा जो जीआर आहे हा 13 ऑक्टोबर 2023 चा, म्हणजे कालच महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर आहे. तर या जीआर मध्ये नवीन काय झालेलं आहे, म्हणजे कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये पवित्र पोर्टल मध्ये ऍड केले किंवा 2019च्या जीआर मधले काही मुद्दे त्यांनी वगळलेले आहेत, त्या मुद्द्यांवर आता आपल्याला चर्चा करायची आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये काही त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे, त्या प्रस्तावनेचं रीडिंग करणं आवश्यक आहे की हे का, म्हणजे हे जे मुद्दे आहेत हे शासनाने का वगळलेले आहेत, काही मुद्दे याच्यामध्ये का ऍड केलेले आहेत, या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही महत्वाची चर्चा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत जर पाहिला तरच याच्यामधले कोणते मुद्दे वगळलेले आहेत आणि कोणते मुद्दे नवीन याच्यामध्ये ऍड केलेले आहेत हे आपल्याला म्हणजे समजणार आहे. अन्यथा कुठली जी जीआरची भाषा असते ना, ती भाषा फार लवकर आपल्याला कळत नाही, कारण 2-2, 3-3 वेळा तो जीआर आपल्याला वाचावा लागतो आणि वाचल्यानंतरच त्याच्यामधली भाषा आपल्याला थोडी थोडी त्याचं अंडरस्टँडिंग होत जाते. तर पुन्हा एकदा सांगतोय, दिनांक 13 ऑक्टोबर 2023 म्हणजे लेटेस्ट कालचाच आलेला हा जीआर आहे. या जीआर मध्ये त्यांनी 7/2/2019च्या जीआर मध्ये 7/2/2019च्या जीआर मध्ये काही मुद्दे या जीआर मधले वगळलेले आहेत आणि काही त्याच्यामध्ये नवीन मुद्दे ऍड केलेले आहेत. तसाच एक 10/11/2022 चा पण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे त्यांनी वगळलेले आणि काही ऍड केलेले आहेत. तरी सुरुवातीला याची आपण प्रस्तावना आपल्याला पाहायची आहे. ती प्रस्तावनेचं आपण लाईन टू लाईन थोडस रीडिंग करून त्यामध्ये काय काय बदल झालेला आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि कशामुळे, कारण पवित्र पोर्टल बाबतीत काही शासनाकडे तक्रारी सुद्धा गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स असतात त्या ड्रॉबॅकच्या बाबतीत काही कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. कारण काही मुद्दे असे असतात त्या मुद्द्यांवर काही संघटना म्हणा, काही वैयक्तिक आपले शिक्षक बांधव कोर्टामध्ये जातात आणि कोर्ट त्याच्यावर आदेश देते, सन्माननीय कोर्ट त्याच्यावर आदेश देते आणि त्या आदेशानुसार त्या जीआर मध्ये शासनाला बदल करावा लागतो. तर हा जीआर जो आहे तो 13 ऑक्टोबर 2023 चा पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे कालच निघालेला पवित्र पोर्टल बाबतीत महत्वाचा जीआर आलेला आहे. कारण पवित्र पोर्टल मध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे
त्यानंतर आता नवीन अपडेट जे आहे ती सध्या कसं आहे की जोपर्यंत आता नवीन संस्था जे आहेत त्या संस्थांचं रजिस्ट्रेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही अजून ते सुरू झालेलं नाही. पण जेव्हा ते सुरू होईल तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशनला असाच जसा तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशनसाठी वेळ दिलेला आहे की सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत करा, असाच वेळ आता संस्था चालकांना सुद्धा देण्यात येईल. त्यानंतर संस्था नवीन रजिस्टर होतील, रजिस्टर झाल्यानंतर मग त्याच्यावरून पुढली प्रोसेस चालू होईल. तोपर्यंत आपल्याला काही जी आर जे दुरुस्ती बाबतीत येतात, काही त्याच्यामध्ये नवीन पॉइंट ऍड होतात, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर याच्यामधली आपण सुरुवातीला प्रस्तावना बघू. शिक्षण सेवकाची भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे. म्हणजे संदर्भ क्रमांक 1 म्हणजे 2019च्या जी आर नुसार. आणि ही जी म्हणजे भरती आहे पवित्र पोर्टल मधून ही पारदर्शक व्हावी असं शासनाचं याच्यामध्ये या पॉइंट मध्ये जसं नमूद होते की त्यांचं जे म्हणणं आहे याच्यामध्ये की ही जी पवित्र पोर्टल मधून जी भरती आहे ती पारदर्शक व्हावी, त्यासाठी आम्ही संदर्भ क्रमांक 1 मध्ये 2019ला एक जी आर काढला होता, असं या 3 लाईन वरून आपल्याला थोडासा बोध होतोय. पुढे दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल ऑब्लिक दिलेला आहे, सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. म्हणजे त्या काळामध्ये भरती करत असताना काही याच्यामध्ये बदल करायचे आहेत त्या 19च्या जी आर मध्ये, किंवा त्या 19च्या जी आर मध्ये काही आपल्याला त्या शासनाला काही सुधारणा करायच्या आहेत शासन स्तरावर. तर त्या सुधारणाच्या बाबतीत हा नवीन जी आर त्यांनी काढलेला आहे. या प्रस्तावनेमध्ये तसा त्यांनी उल्लेख केलेला आहे. उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने दिनांक 7/2/2019च्या शासन निर्णयामधील काही तरतुदी वगळण्यात येऊन नव्याने तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. काही तरतुदी त्याच्यामधल्या वगळलेल्या आहेत आणि काही तरतुदी त्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या आहेत. तसेच सध्या स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बघा, आपल्याला हे माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण या अगोदर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळा येतात, त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या शाळा येतात. तर याच्यामधली त्यांचं असं म्हणणं आहे संख्या म्हणजे रोडावलेली आहे. त्याच्यामधली पटसंख्या जी असते ना, हजेरीवर जी पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मग ती पटसंख्या का कमी झाली, तर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या काही अभ्यास गट असेल त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि काही शिफारसी यांना दिलेल्या आहेत शासनाला. त्या शिफारसीवरून याच्यात काही त्यांनी बदल केलेला आहे. पण त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणजे जे काही इंग्रजी माध्यमातून म्हणजे टीचिंग करायचं असेल विद्यार्थ्यांना, कारण काय झालं की तुम्हाला माहित आहे की कॉन्व्हेंटचा फार आपल्या इथं हे झालेलं आहे, प्रस्थ आलेला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्याला आपण कॉन्व्हेंट म्हणतो त्याचं प्रस्थ फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि पालक वर्ग आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दाखल करतात. म्हणून शासनाच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यामधली जी विद्यार्थी संख्या आहे, पटसंख्या जे म्हणतो आपण त्याला, ती कमी झालेली आहे. त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणून मग आता काय, तर त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरण्यासाठी ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांचा सुद्धा गुणात्मक दर्जा वाढला. त्यांना सुद्धा आता इंग्रजी माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज आहे असं याच्यामधून थोडस या प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या
परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील. यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. हे एक नवीन याच्यामध्ये आलेलं आहे पद, साधन व्यक्ती. कशासाठी? तर इंग्रजी माध्यमाचं जे काही अध्यापन आहे ते प्रभावी व्हावं आणि इंग्रजी माध्यमाचं अध्यापन म्हणजे शिकवणं म्हणून आपण अध्यापन प्रभावी झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढेल. त्यासाठी यांनी केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यता धारक व्यक्तीने निवडी करता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांच्या निवडीचे निकष निश्चित करणे. म्हणजे शिक्षकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रभावी अध्यापन करता आलं पाहिजे, त्याचं मार्गदर्शन हे साधन व्यक्ती करणार आहे. हे जे नवीन पद आलेलं आहे ना याच्यामध्ये, ते पद याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे साधन व्यक्ती हे पद. आणि हे साधन व्यक्ती केंद्र स्तरावर निर्माण होणार पद. मग हे पद जर समजा केंद्र स्तरावर जर निर्माण होत असेल तर त्याची निवड कशी करावी हे एक महत्वाचं आहे. मग या साधन व्यक्तीची निवड सुद्धा आता पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. म्हणून याच्यामध्ये काही दुरुस्ती त्यांनी सुचवलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो. साधन व्यक्तीचं पुन्हा एक लक्षात घ्या, साधन व्यक्तीचं कार्य हेच आहे की इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा उतरल्या पाहिजेत. म्हणून स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या शाळांमध्ये जिथं सेमी इंग्रजी आहे तिथं इंग्रजीचं जे अध्यापन आहे ते शिक्षकांनी प्रभावी करावं. त्यासाठी हे साधन व्यक्ती जे आहे ना ही मार्गदर्शन करावं असा याचा एक अर्थ होतो. म्हणजे एक नवीन पद आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्या पदाचं नाव आहे साधन व्यक्ती. साधन व्यक्तीचं काम सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाच्या जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील तर तिथल्या शिक्षकांनी ते अध्यापन प्रभावी करावं, त्याचं मार्गदर्शन साधन व्यक्ती करणार आहे. असं या साधन व्यक्तीचं कार्य राहणार आहे असं या GR मध्ये नमूद आहे, हे लक्षात घ्या आपण. मग आता पुढे यांनी दिलेलं आहे अभियोग्यता धारक व्यक्तीने निवडी करता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांच्या निवडीचे निकष निश्चित करणे, तसेच 2 विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणाली मार्फत निवड करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालील प्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे. मित्रांनो प्रस्तावना महत्वाची आहे बघा. म्हणजे निर्णय काय आहे तो तर आपण पुढे समजून घेणार आहे, पण प्रस्तावना सुद्धा समजायला पाहिजे म्हणजे बदल काय झालेले आहेत. कारण काही शिक्षक असे आहेत त्यांचा कार्यभार कम्प्लीट होत नाही. कार्यभार म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये वर्कलोड म्हणतो. मग वर्कलोड जर कम्प्लीट होत नसेल तर ती पोस्ट फुल टाइम होत नाही. पोस्ट जर फुल टाइम होत नसेल तर अशा शिक्षकांना 2 विषय शिकवायला त्या लागतात. मग त्या बाबतीत सुद्धा त्यांनी खाली याच्यामध्ये शासन निर्णय घेतलेला आहे. किंवा काही मग जर समजा 2 विषय ते जर शिक्षक शिकू शकत नसतील तर मग त्यांना अर्धवेळ काम करावं लागतं. हा सुद्धा याच्यामधला एक भाग आहे. म्हणून यांनी इथं हे महत्वाचं दिलं केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता. हे मी वारंवार वाचतो वेळासाठी की आपल्याला समजून घ्यायचं आहे हा मुद्दा, कारण हा नवीन ऍड झालेला मुद्दा आहे याच्यामध्ये. केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांच्या निवडीचे निकष निश्चित करणे हा एक मुद्दा आहे. म्हणजे साधन व्यक्ती निवड करायचं आहे. मग निवड करायचं आहे तर त्यांच्या निवडीचे जे काही निकष आहेत ते निकष या GR मध्ये त्यांनी निश्चित केलेले आहेत. दुसरं आणखी काय निश्चित केलेलं आहे 2 नंबरचा पॉइंट, तसेच 2 विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे. 2 विषय जर समजा शिकवायचे असतील तर मग
2 विषयाचा कार्यभार समजा एखाद्या शिक्षकांना द्यायचा आहे आपल्याला, ती पोस्ट फुल टाइम होत नाही. मग त्यांना 2 विषयाचा कार्यभार द्यायचा आहे. मग त्यांची जी अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता ते निश्चित करायची आहे त्यांना. त्यासाठी या जी आर मध्ये त्यांनी नवीन मुद्दा ऍड केलेला आहे. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणाली मार्फत निवड करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणे. तसंच पार्ट टाइम टीचर, अर्धवेळ, हे सुद्धा कसे नियुक्त करायचे पवित्र म्हणजे प्रणाली मार्फत. कारण अगोदर जे होतं ते फक्त फुल टाइम होतं. आता याच्यामध्ये इन्क्लूड काय झालं, एक साधारण व्यक्ती नवीन इन्क्लूड झालं. 2 विषयाचा कार्यभार कसा निश्चित करायचा, शैक्षणिक पात्रता. जर एखाद्या शिक्षकाला 2 विषय जर आपल्याला शिकवायला द्यायचे असतील तर त्यांची शैक्षणिक पात्रता कशी निश्चित करायची, हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरं आणखी एक याच्यात ऍड झालं की एखाद्या ठिकाणी जर फुल टाइम पोस्ट नसेल ती, आणि ती जर समजा अर्धवेळ पोस्ट असेल तर मग त्यांची नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत कशी करायची, हे सुद्धा या जी आर मध्ये त्यांनी दिलेलं आहे. कारण हे सगळं, हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय, हे सगळं जे वरच्या ज्या पोस्ट असतात की 11वी-12वीच्या ह्या विषयाच्या वर्कलोडवर, कार्यभारावर असतात. 9वी-10वीच्या पोस्ट सुद्धा त्यांच्या विषयाचा वर्कलोड म्हणजे कमीत कमी आठवड्याचे क्लॉकवर किती असले पाहिजे शिकवायला आपल्याला. ज्युनियर कॉलेजला तुम्हाला शिकवायचं असेल तर एका आठवड्याचं तुमचं जे वर्कलोड आहे ते घड्याळीत तासाप्रमाणे, तास, अवर्स म्हणतोय मी, हे लक्षात घ्या. कमीत कमी 16 तास, कमीत कमी 16 तास. मग आपण जर समजा 40 मिनिटाचा एक जर पिरियड ठेवला ज्युनियर कॉलेजला तर आपल्याला 26 पिरियड पाहिजेत, तेव्हा ते कमीत कमी 16 तास होते. ते जर नाही झालं तर मग आपण पार्ट टाइम, ती पोस्ट फुल टाइम मिळत नाही, ती पार्ट टाइम होते. मग ती अर्धा वेळ होते. अर्धा वेळ पोस्ट जर समजा भरायची असेल तर ती पवित्र प्रणाली मार्फत कशी भरायची ते सुद्धा या जी आर मध्ये त्यांनी दिलेलं आहे. कारण आपण या पेशामध्ये उतरतोय ना, तर आपल्याला याची डिटेल माहिती असली पाहिजे. मित्र, हा टाइमपास नाही आहे. तुम्हाला सर तुम्ही तेच ते वाक्य वारंवार सांगता, कारण आपल्याला ह्या हॅमरिंग करून करून समजून घ्यावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर 3 विषय याच्यामध्ये, 3 मुद्दे ऍड झाले. एक, साधारण व्यक्ती केंद्र स्तरावर कसा नियुक्त करायचा, त्या बाबतीत तो पवित्र पोर्टल मधून ऍड होणार आहे. 2, एका शिक्षकाला जर 2 विषय शिकवायचे असतील तर त्यांची शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे. 3 नंबरचा मुद्दा, पार्ट टाइम टीचर पवित्र प्रणाली मार्फत कशा पद्धतीनं भरायचं, हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता त्याच्यानुसार त्यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे, हा शासन निर्णयाचा आपल्याला रिडिंग करायचं आहे. या शासन निर्णयाचं रिडिंग आपण 2 भागामध्ये करणार. एक पहिला भाग, याच्यामध्ये आपण साधन व्यक्तीची नेमणूक कशी करतो तो बघू. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला हे पाहायचंय की 2 विषय जर एका शिक्षकाला शिकवायचे असतील तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतीत आपल्याला पाहावं लागेल. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला आहे की अर्धवेळ जे काही शिक्षक बांधव आपले भरल्या जातील या पवित्र पोर्टल मार्फत, ते कशा पद्धतीनं भरल्या जातील ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण शासन निर्णयाकडे येणार आहोत. पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे पुढे काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्या तरतुदीला शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं मान्यता दिलेली आहे. हे लक्षात घ्या. पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरता, इंग्रजी म्हणजे हे माध्यम झालंय, इंग्रजी विषयातून म्हणजे इंग्रजी हे माध्यम झालेलं आहे. इंग्रजी माध्यमाला, इंग्रजी हे जे माध्यम आहे, समजा एखादा 6 ते 8चा वर्ग आहे तिथं सेमी इंग्लिश आहे, तर सेमी इंग्लिश मध्ये विज्ञान आणि गणित येते, तर ते जर इंग्रजी माध्यमामध्ये असेल तर त्याला शिकवण्याच्या बाबतीत हा जो साधन व्यक्ती आहे याची काय भूमिका राहणार आहे, याची निवड कशी करायची, ते त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. आता इथं दिलेलं आहे, उक्त वाचा येथील क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील अनुक्रमांक 5 हा भाग घेण्यात आला. 22चा जी आरचा आपण रिडिंग केलेला आहे, त्याच्यामधला अनुक्रमांक 5
येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. हे सगळ्यात महत्वाची मित्र शिफारस आहे. बघा, त्यांनी काय केलं होतं, 10/11/2022 मध्ये हा जो 5 नंबरचा मुद्दा होता, याच्यामध्ये तुम्ही प्राधान्यक्रम भरून दिल्यानंतर एकदा तुमची निवड झाली की नंतर तुम्हाला काही चान्स नव्हता. म्हणजे आपण म्हटलं होतं ते तुमचे गुण बाद होतात. मग तुम्हाला नंतरचा चान्स घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्रेश परीक्षा अभियोग्यता चाचणी द्यावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही नवीन ऑप्शनचा विचार करू शकता. पण यांचं असं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती आहेत त्या काही एका वेळेस येत नाहीत. त्याचा जो ओढा आहे तो सलग चालू राहते. आज या संस्थेची आहे, उद्या त्या संस्थेची आहे. मग एखादा निवड झालेला उमेदवार, एका संस्थेत निवड झाली, पण त्यापेक्षा चांगली संस्था नंतर आली त्या पोर्टलवर आणि त्या उमेदवाराचे मार्क्स चांगले आहेत, मग त्याच्यावर अन्याय झाला. म्हणून अशा उमेदवाराला पुनश्च प्राधान्य भरण्याचं त्यांनी काय दिलेलं आहे, याच्यामध्ये एक संधी दिलेली आहे. हा एक याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे. तर यांनी याच्यामध्ये असं दिलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने, विविध टप्प्यामध्ये जाहिराती येतात. कुठे येतात? पवित्र पोर्टलवर येतात. कोणाच्या येतात? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतात. त्याच्यामध्ये झेडपीच्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांच्या जाहिराती येतात, त्याच्यामध्ये नगर परिषदेच्या शाळांच्या जाहिराती येतात, त्याच्यामध्ये मुलाखत विना प्रायव्हेट संस्थांच्या जाहिराती येतात, त्याच्यामध्ये मुलाखतीसह प्रायव्हेट संस्थांच्या जाहिराती येतात. आणि हा जो कंटिन्युअस जाहिरातीचा फ्लो सुरू असतो, या फ्लोमुळे त्यांनी हा बदल केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. म्हणजे तुमचं आता एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं, तुमची निवड झाली एखाद्या ठिकाणी आणि दुसरी जाहिरात आली आणखी, आणि तुम्ही तिथं पाहिलं की आपण जिथं निवड केली त्यापेक्षा ही जी संस्था आहे ही आपल्यासाठी बेटर आहे, तर मग तुम्हाला निवडीसाठी आता त्यांनी पात्र ठरवलं, तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता. तिथून तुम्ही रिलीव्ह होऊन नव्या ठिकाणी जिथं तुम्हाला समजा पाहिजे तिथं जर निवड झाली तर तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. आता तुमचे गुण बाद होत नाही त्या प्रोसेस मधले त्या काळासाठी. हा यांनी 22च्या जी आर मधला एक तो 5 होता, 5 नंबरचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. इन शॉर्ट एवढंच मी सांगतो तुम्हाला, एकदा निवड झाल्यानंतर अगोदरच्या जी आर मध्ये पुन्हा चान्स नव्हता, गुण बाद होत होते. आता तसं नाही. आता एकदा तुमची निवड झाली, समजा एखाद्या उमेदवाराची निवड झाली एखाद्या खाजगी संस्थेमध्ये, सुरुवातीलाच आला ऑप्शन आणि त्यांची त्याच्यामध्ये निवड झाली आणि नंतर आले काहीतरी झेडपी, तर मग हा उमेदवार काय करू शकतो, त्या झेडपी मध्ये जाऊ शकतो. किंवा एखाद्या उमेदवाराची झेडपी मध्ये झाली असेल तर मग हा पुन्हा दुसऱ्या संस्थेमध्ये जर यांनी ऑप्शन भरला तर तिथं पण जाऊ शकतो. अगोदर याला लॉक केलं होतं त्यांनी, आता लॉक होणार नाही. आता अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. हा इथून पुन्हा एकदा आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. हा जो आहे की नाही कॉमाकिझम केलेला आहे, विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. या तरतुदी ऐवजी आता त्यांनी काय म्हटलंय पुढे पाहू आपण. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे.
हे आता यांनी याच्यामध्ये एक नवीन समाविष्ट केलेलं आहे. कारण निवडीसाठी पात्र राहत होता, पण पात्र केव्हा राहते हे आणखी स्पष्ट केला. हाही एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटावर म्हणतात. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पूर्वी जो गट त्यांनी शिफारस केलेला आहे, समजा आता त्यांचं क्वालिफिकेशन 6 इयर आहे, मग ते 5 ते 6च्या गटावर काहीतरी नियुक्त झालेले आहेत, तर त्याचा वरचा जो गट आहे 1 ते 5च्या वरचा गट असेल तो 6 ते 8चा गट आहे. 6 ते 8च्या गटाच्या वरचा असेल तर ते 9 ते 10 आहे, पण त्याच्या वरचा गट असेल तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तो 11-12चा गट. म्हणजे मग तुम्ही खालच्या गटातून वरच्या गटात जाण्यासाठी पात्र राहणार. पण तुम्हाला जर समजा तोच गट पाहिजेत असेल तर तुम्हाला नवीन परीक्षा द्यावी लागते. हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुन्हा मी वाचतोय, हा जरासा आपल्याला समजून घेण्याचा मुद्दा आहे. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार, गुणवत्ता तेच आहे, अभियोग्यता चाचणीचे मार्क्स तेच म्हणते आता, बाद नाहीत होणार. पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील, पूर्वी जी शिफारस म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम ज्या गटामध्ये तुमची निवड झाली होती त्यापेक्षा वरच्या गटात तुम्हाला चान्स भेटणार आहे, त्याच गटात नाही मिळणार. पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत. हे नवीन झालेलं आहे. इन शॉर्ट आपण जर याच्यावर विचार केला तर यांनी इथं आपल्याला पात्र ठरवलं, हे महत्वाचं आहे. पण पात्र केव्हा ते त्यांनी खाली डिटेल दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहेत ना या जी चे हे जे मुद्दे आहेत ना, छोटे छोटे मुद्दे असतात याच्यात, पण याच्यामधला जो अर्थ आहे ना तो खूप मोठा आहे. ते पण पात्र केव्हा हे डिटेल खाली दिलेलं आहे. मी याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला की तुम्ही जर समजा एखाद्या गटामध्ये तुम्ही निवड झाली झेडपीच्या शाळेत तर तुम्ही दुसऱ्या शाळेत जाऊ शकता, पण मग केव्हा जाऊ शकता ते त्यांनी खाली दिलेलं आहे की तुम्ही जर 1 ते 5च्या गटासाठी निवड झाली तुमची तर त्याच गुणाच्या आधारावर तुम्ही 1 ते 5 साठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे पण वरचा जर तुम्ही गट घेतला तर तुम्ही दुसऱ्या संस्थेमध्ये जाण्यासाठी पात्र होता. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम भरता येतो, त्याच गटासाठी भरता येत नाही. त्याच गटासाठी तुम्हाला जर प्राधान्यक्रम भरायचा असेल तर तुम्हाला पुन्हा टॅटची परीक्षा द्यावी लागते. हा मित्र हो याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. आता याच्यावर या मुद्द्यावर चर्चा जी आज आपण केलेली आहे ती पहिला एक तर साधन व्यक्ती कसं नियुक्त आहे ते, आणि दुसरं असं की जाहिरातीचा फ्लो सुरू असल्यामुळे एका गटात जर समजा आपली निवड झाली तर दुसऱ्या गटात समजा आपल्याला जर समजा पात्र व्हायचं असेल तर तो उच्चतम गट असला पाहिजे, वरचा गट असला पाहिजे, तरच आपल्याला ती एकदा झालेली निवड आहे ती निवड उच्चतम गटासाठी आपल्याला या गुणाच्या आधारावर आपली निवड होऊ शकते, आपल्याला तो प्राधान्यक्रम देता येते. पण त्याच्यासाठी तुमची ती शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असली पाहिजे. त्याच गटासाठी नाही, ज्या गटासाठी तुमची निवड झाली तोच गट तुम्हाला बदलता येत नाही. पण तो जर बदलायचे असेल तर तुम्हाला टॅटची परीक्षा पुन्हा द्या. हा याचा इन शॉर्ट आपण काढलेला अर्थ आहे. तर आजच्या आपल्या याच्यामध्ये आपण एक नवीन जे 2 मुद्दे झालेले आहेत त्या मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जर एखाद्या उमेदवारांना जर 2 विषय जर शिकवायला द्यायचे असतील तर मग कोणती प्रोसेस या पवित्र पोर्टलमध्ये त्यांनी ऍड केलेली आहे तो त्याच्यावर आपल्याला चर्चा याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. आज मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हे आपण लक्षात घेऊ की साधन व्यक्ती आणि गट बदल असं म्हणू आपण. एकदा निवड झाल्यानंतर गट बदलता येतो का असं त्याला म्हणता येईल आपल्याला, पण गट बदलता येत असेल तर तो केव्हा.
जर 1 ते 5 चा गट मला मिळाला आणि माझं समजा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता 6 ते 8 साठी असेल तर तुम्हाला गट बदलता येते टॅटच्या याच मार्गावर. पण मला 1 ते 5 साठी माझी निवड झालेली आहे. पण मला 1 ते 5 चाच गट घ्यायचा आहे, तर या मार्गावर तो तुम्हाला गट बदलता येत नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन टॅट द्यावी लागणार आहे. असा याचा एक शॉर्टकटमध्ये आपण अर्थ याची अडचण निघेल. याच्यापेक्षा याच्यामध्ये काही अशी स्पष्टता असेल असं मला वाटत नाही. शेवटी जी-आर-आय मित्र तुम्ही वाचून त्याचा अर्थ काढू शकता. मी सजेशन घ्यायला केव्हाही तयार असतो. मन मोठं असलं पाहिजे. आपली ही चर्चा आहे, कृपया हे लक्षात घ्या. तुम्ही आणि मी आपण याच्यावर चर्चा करतो आणि चर्चेमध्ये विचाराची देवाणघेवाण असते मित्रहो, मार्गदर्शन नसते. मी मार्गदर्शन करणे इतकं मोठं व्यक्ती नाही. मी आपल्यासोबत चर्चा करतोय. तर पुनश्च एकदा मला जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर त्याला जरूर लाईक करा. कारण असे जर जी-आर आले तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. तुम्ही आणि मी चर्चा करू. विचाराची आपण देवाणघेवाण करूया. कारण जी-आर मधले जे मुद्दे असतात ते छोटे-छोटे मुद्दे असतात, पण त्याच्यामध्ये अर्थ फार मोठा निघतो. आणि अर्थ हे अधिकारी लोक काढतात. आपण त्याच्यावर चर्चा करतोय की बा याचा असा असा अर्थ असू शकतो आणि त्यालाच नियर अबाउट त्या लोकांचा समजा विचारसरणी तशीच असते की याचा अर्थ हाच निघतो, जवळजवळ तसाच निघतो, पण थोडाफार त्यात जर फरक पडला तर काही सांगता येत नसते. शेवटी त्याला जी-आर ची भाषा म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि जे काही आपले नवीन बंधू असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. म्हणजे आपल्याला जे काही भरतीपर्यंत आता बऱ्याचशा उमेदवारांचं असं मला मेसेज भरती केव्हा होईल काय होईल मित्र, शासनाची प्रोसेस आहे ती कधी सुरू होते आणि कधी संपते हे काही आपल्याला सांगता येत नाही. 17ची प्रोसेस 23 पर्यंत चालू आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला गरज आहे कारण आपण त्या फील्डमध्ये आहात, त्यामुळे आपल्याला त्या याच्यामध्ये त्या व्यवस्थेमध्ये राहून आपल्याला जसं जशी ती व्यवस्था पुढे जाईल तसं त्या व्यवस्थेसोबत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्या व्यवस्थेसोबत आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा नवीन ज्याचं आपल्याला अद्ययावत थोडस नॉलेज असली पाहिजे किंवा त्याची कल्पना असली पाहिजे असं मी इथं म्हणतोय. आणि आजच्या या म्हणजे आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की 2 विषय जर एखाद्या शिक्षकांना द्यायचा असेल तर पवित्र पोर्टलमध्ये कोणता नवीन मुद्दा त्यांनी ऍड केलेला आहे त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. धन्यवाद.